नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण कैरी आणि खारीक असं मिक्स लोणचं बघणार आहोत. गोड लोणचं आहे हे. गुजराती पद्धतीचे मसाले वापरलेले आहेत. अतिशय टेस्टी आणि पटकन संपणारं असं हे लोणचं आहे. तर यासाठी आपण 1 किलो कैरीचं प्रमाण घेतलेलं आहे. खारीक तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप देखील करू शकता, परंतु यात मुरलेले खारकेचे तुकडे खूप छान लागतात नंतर. यासाठी 1 किलो लोणच्याच्या कैऱ्या आणलेल्या आहेत. लोणच्याच्या आणि मुरांब्याच्या अशा वेगवेगळ्या कैऱ्या मिळतात. मुरांब्याच्या कैऱ्या ह्या कमी आंबट असतात, त्याचं लोणचं तितकंसं चांगलं होत नाही, म्हणून आपण बघून घ्यायच्या आहेत. लोणच्यासाठीच्याच कैऱ्या आणायच्या आहेत. त्या आणून मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेल्या, त्यामुळे वरचा चीक सगळा निघून जातो. सकाळी स्वच्छ कोरड्या करून थोडा वेळ पंख्याखाली ठेवल्या आणि नंतर अडकीत्याने या फोडून घेतलेल्या आहेत. घरी अडकीत्ता नसेल किंवा घरी फोडता येत नाही आपल्याला तर बाजारात देखील फोडून मिळतात या अडकीत्याने. तसं नको असेल तर आपण विळीवर बारीक तुकडे देखील करून घेऊ शकतो. 1 किलोच्या प्रमाणातच सगळा मसाला दाखवलेला आहे. तुम्हाला जर जास्त लोणचं करायचं असेल तर तुम्ही त्या पटीत याचा मसाला वाढवून ते करू शकता. आता या फोडींवर 3 टेबलस्पून मीठ आपण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हळद देखील घालणार आहोत. 1.5 ते 2 टेबलस्पून हळद आहे. आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून ठेवणार आहोत. मीठ आणि हळद सगळ्या फोडींना चांगली चोळून हे ठेवून देणार आहोत आपण. रात्रभर हे असंच ठेवायचं आहे किंवा किमान 10 तास तरी हे ठेवलं पाहिजे, 10 ते 12 तास. लोणच्यासाठी लागणारा मसाला बघूयात. खारीक घेतलेली आहे 150 ग्रॅम. त्यानंतर 5 टेबलस्पून अगदी भरून लाल तिखट घेतलेलं आहे. आपलं तिखट हे कितपत तिखट आहे हे आपल्याला माहीत असतं, त्याप्रमाणे ते थोडं कमी जास्त आपण करू शकतो. एक आपली घरातली जी रेग्युलर वाटी असते ती भरून धने घेतलेले आहेत आणि 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. हा गूळ तुम्ही वाढवू शकता. अर्धा किलोपर्यंत तुम्ही गूळ घालू शकता चव बघून. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर 1/2 किलोपेक्षा जास्त गूळ तुम्ही घालू शकता, परंतु किमान 1/2 किलो गूळ तरी पाहिजेच. त्यानंतर पुढील मसाले बघूयात. मेथ्या घेतलेल्या आहेत 2 टेबलस्पून. 3 टेबलस्पून मोहरीची डाळ आहे आणि 1 टेबलस्पून हिंग घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आपण मीठ फोडींना देखील लावलेलं आहे, हे लक्षात ठेवून आपण मीठ वापरणार आहोत. आता एरवी आपण मसाल्यात धने वापरत नाही लोणच्याच्या मसाल्यात, ते इथे वापरलेले आहेत. आणि पुढे आणखी 1-2 घटक पदार्थ आहेत जे आपण नेहमी वापरत नाहीत, परंतु या गोड लोणच्यात ते वापरतो. आता इथे 7-8 काळी मिरी, 4-5 लवंगा आणि 1.5 इंच दालचिनी आपण घेणार आहोत. हे आपण इतर मसाल्यांबरोबर भाजून घेणार आहोत. 1 टेबलस्पून भरून बडीशोप देखील आपण घेणार आहोत, ती देखील भाजून घ्यायची आहे. नंतर मोहरीची डाळ अशी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. भाजूनच बारीक केलेलं आहे सगळं. धने आता भाजून घेतो आहे. सगळं आपण खूप लाल होईपर्यंत नाही भाजणार आहोत, परंतु जराही कुठे ओलसरपणाचा अंश राहू नये. पदार्थांमध्ये जर किंचित ओलसरपणा असेल तर तो निघून जावा आणि ते कोरडे ठणठणीत व्हावेत, म्हणून आपण सगळं भाजून घेणार आहोत. मीठ देखील भाजून घेतलं जातं काही ठिकाणी, तर ओलसरपणा राहणार नाही किंवा आपले ओले हात लागणार नाही किंवा ओल्या भांड्यात ते चुकून कुठलेही पदार्थ काढले जाणार नाहीत. याची लोणचं करताना खूप काळजी घ्यायची आहे, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. आता हे आपले धने भाजून झालेले आहेत. त्यानंतर आपण मेथ्या भाजून घेणार आहोत. मेथ्यासुद्धा खूप लालसर होईपर्यंत नाही भाजणार आपण, थोड्या शेकून घेणार आहोत. अशाच प्रकारे सगळंच आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा रेसिपी कशी झाली ते. आता मेथ्यांनंतर आपण इतरही मसाले भाजून घेणार आहोत. लवंग, मिरे, दालचिनी जे आपण घेतलेलं आहे ते. त्यानंतर बडीशोप भाजायची आहे. नंतर मीठ थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि सगळं आपण मिक्सरमधनं एकत्र बारीक करून ठेवणार आहोत. फक्त गूळ बाजूला काढून ठेवायचा आहे आणि लाल तिखट बाजूला काढून ठेवायचं आहे. बाकी सगळ्याची एकत्र पावडर करायची आहे. मग आपला मसाला तयार होईल.
झालेलं आहे भाजून. लवंग, मिरे, दालचिनी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून त्यावर आपण हिंग घालणार आहोत. गॅस बंद केलेला आहे. फक्त गरम तव्यावर आपण तो थोडासा हलवून कोरडा करून घेणार आहोत. त्यानंतर आपण फोडणी तयार करून ठेवणार आहोत. मी जे घरात शेंगदाण्याचं तेल वापरते ते फोडणीसाठी घेतलेलं आहे. 200 ग्रॅम तेल आहे. तेल कडकडीत तापल्यानंतर 1.5 टेबलस्पून आपण मोहरी त्यात फोडणीसाठी घालणार आहोत आणि 1 छोटा चमचा जो मसाल्याचा चमचा असतो तेवढा हिंग घालणार आहोत आणि फोडणी करून ती थंड व्हायला ठेवणार आहोत. आपण कैरीच्या फोडींना मीठ हळद लावून ठेवलं होतं. त्याला 12-13 तास झाल्यानंतर पाणी सुटलेलं आहे. ते पाणी काढून टाकून त्या एका कोरड्या कपड्यावर पंख्याखाली 7-8 तासांसाठी आपण सुकवून घेतलेल्या आहेत आणि त्या सुकल्यानंतर चांगल्या कोरड्या झाल्यानंतर आपण त्या मसाला मिक्स करण्यासाठी घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे सुकले आहेत चांगल्या. 7-8 तास या पंख्याखाली मी वाळवलेले आहेत. तुम्हाला हवं तर उन्हात तुम्ही 2-3 तासासाठी वाळवू शकता, कडकडीत उन्हात. त्यापेक्षा जास्त ठेवू नका, नाहीतर त्या कडक होतात. ही मसाल्याची जी आपण पावडर केलेली आहे, मोहरीची डाळ, हिंग आणि इतर मसाले जे आपण भाजून थंड करून मिक्सरमधनं काढले, ते सगळे आपण यात घातलेले आहेत. आधी खारकेचे तुकडे घातलेले आहेत. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे. नंतर 1.5 ते 2 टेबलस्पून मीठ आपण यावर घालणार आहोत. आपण आधी कैरीला देखील मीठ लावलेलं होतं फोडींना, त्यामुळे आता जास्त मीठ घालायचं नाही आहे. इतर लोणचं खारट झालं तरीही चांगलं लागतं, साधं लोणचं, परंतु गोड लोणचं खारट झालं तर तितकंसं चांगलं लागत नाही, म्हणून मीठ आपण बेताने घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि शेवटी आपण गूळ मिक्स करणार आहोत. आपण फोडी देखील चांगल्या पंख्याखाली सुकवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यातही पाण्याचा अंश असा राहिलेला नाही आहे आणि मसालेसुद्धा आपण चांगले कोरडे भाजून घेतलेले आहेत. त्यामुळे आपलं हे लोणचं अगदी वर्षभर सहज टिकणारं असं झालेलं आहे. फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला. हे बघा किती कोरडं आहे सगळं. परंतु आता त्यात आपण गूळ घालणार आहोत. गूळ घातल्यानंतर त्याला पाणी सुटायला सुरुवात होते आणि सगळा खार खूप छान मुरतो. आता गूळ मिक्स करायचा आहे. हा मी पावडर गूळ घेतलेला आहे. तुम्ही साधा गूळ घेऊन तो फोडून देखील घेऊ शकता, परंतु रेडीमेड पावडर गूळ सहज उपलब्ध असल्यामुळे तो वापरायला सोपा जातो. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपण हे बरणीत भरणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यावर जी फोडणी करून ठेवलेली आहे ती थंड झालेली फोडणी यावर घालणार आहोत. बरणीसुद्धा आपण धुवून स्वच्छ कोरडी करून ती उन्हात सुकवून घेतलेली आहे. हे बघा, आता हे तेल घालायचं आहे फोडणीचं. खूप अगदी वर येईपर्यंत तेल घातलं नाही तरी चालतं, कारण गुळाला पाणी सुटतं आणि घट्ट असा खार त्याचा खूप छान तयार होतो. हे लोणचं वरतीच ठेवायचं आहे बरणीला घट्ट झाकण लावून, कारण रोज ते एकदा तरी हलवायचं आहे. त्यात घालणारा कालथा किंवा चमचा अगदी कोरडा असेल याची काळजी घ्यायची आहे. 1 आठवड्यानंतर अशा प्रकारे खार तयार झालेला आहे लोणच्याचा. अजून मुरायला 1 आठवडा बाकी आहे, म्हणजे 15 दिवसात ते चांगलं मुरतं. परंतु 1 आठवड्यानंतर लोणचं अशा प्रकारे तयार झालेलं आहे. हे मी 1 आठवड्याने काढलेलं आहे. लोणच्याची एक फोड दाखवते तुम्हाला चमच्यात घेऊन. अशा प्रकारे या फोडी दिसतात आणि छानही लागतात. एक खारकेचा तुकडा देखील दाखवते. हे बघा.